हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आज एका अशा पर्सनची एनर्जी डाउनलोड झाली आहे की कुणीतरी आहे जे खूप आपल्या प्रेमासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे। खूप जास्त ते रडत आहेत किंवा देवाला खूप मागत आहेत, त्यांच्या प्रेमाला खूप जास्त ते मॅनिफेस्ट करत आहेत। त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना स्लीपलेस नाईट अशा प्रकारची त्यांची एक दिनचर्या झालेली आहे की रात्री त्यांना खूप जास्त विचार येतात। सो स्लीपलेस आहेत ते, परमेश्वराकडे त्यांच्या प्रेमाला ते मागत आहेत आणि त्यांचं कुठेतरी युनियन होत नाहीये, म्हणून ते इथं एका चिंतेमध्ये दिसून येत आहे। एका अशा पर्सनची एनर्जी आहे जी खूप काही वो रो रहा है, मतलब कि अपने प्यार के लिए कुछ तो भी भगवान से वो मांग रहा है। अशी एका पर्सनची एनर्जी आज डाउनलोड झालेली आहे। त्यांना वाटलं तरी पण ते एकमेकांना भेटू शकत नाहीये किंवा काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्या नात्यामध्ये जे त्यांना थांबवतंय की काही गोष्टी कन्फेस कराव्या, काही गोष्टी बोलाव्या। थोडंफार नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन पण आहे, कारण की टच मध्ये आहेत ते, बट एक बोलणं होत नाहीये किंवा मनातील भावना एक्सप्रेस करताना येत नाहीयेत। अशा प्रकारच्या काही इथे पर्सनच्या एनर्जी डाउनलोड झालेले आहेत। असं असू शकतं बऱ्याच दिवसापासून ते नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये आहेत किंवा त्यांची काही बोलणं झालेले येथे नाहीये असं दिसून येत आहे। तर त्यांना जेव्हा त्यांची त्या व्यक्तीसोबत भेट झाली तेव्हा त्यांना असं वाटलं की इट्स अ नॉर्मल कनेक्शन, बट आफ्टर ज्यावेळेस ते एकमेकांपासून दूर झाले त्यावेळेस त्यांना असं जाणवायला लागलं की हे काहीतरी सोल कनेक्शन आहे, हे काहीतरी आत्मिक संबंध आहे, अशी त्यांना जाणीव नंतर झाली। तर त्यामुळे त्यांना असं वाटतंय की ही जी व्यक्ती होती माझ्या जीवनामध्ये तीच माझं ट्रू लव्ह होती का, अशा प्रकारच्या भावना त्यांच्या मनामध्ये राहून राहून येत आहेत आणि तोच विचार करून ते कुठेतरी त्यांच्या त्या आत्मिक संबंधासाठी येथे आपल्याला व्यथित होताना म्हणजे तड़पते हुए यहाँ पे दिख रहे, ऐसे एक पर्सन की एनर्जी यहाँ पे डाउनलोड हुई है। अशा एका पर्सनची एनर्जी इथे डाउनलोड झालेली आहे। सो हे एक असू शकतं की हे एक ट्विन फ्लेम कनेक्शन असू शकतं, जो की आपल्या ट्विन फ्लेम साठी दुसरा ट्विन फ्लेम खूप जास्त एक अर्ज करत आहे परमेश्वराला, एक रडत आहे परमेश्वरासमोर, मागत आहे की मी ज्या व्यक्तीपासून दूर झालो तो माझा आत्मिक संबंध आहे त्याच्याशी, असं काहीतरी सोल कनेक्शन त्यांना जाणवत आहे आणि ते आपल्या युनियनसाठी पुन्हा भेटण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करताना दिसत आहे। ती व्यक्ती खूप जास्त येथे मागताना दिसत आहे। असं असू शकतं ते एकमेकांना दोघंही, एकटेच नाही तर ती पुढची व्यक्ती आहे ती सुद्धा आपल्या ज्या ट्विन फ्लेम पासून दूर गेलेली आहे ती सुद्धा त्या व्यक्तीला येथे कुठेतरी मॅनिफेस्ट करताना दिसत आहे। दोघंही परमेश्वराजवळ प्रार्थना करताना दिसून येत आहे, दोघंही परमेश्वराजवळ रडताना दिसून येत आहे, मागताना दिसून येत आहे एकमेकांसाठी। बट अशी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये की ती त्यांना एकमेकांशी मिळू देत नाहीये, एकमेकांना भेटू देत नाहीये। काहीतरी त्यांच्या मनातीलच बंधन आहे किंवा सामाजिक बंधन आहे किंवा आजूबाजूची वातावरणच असं आहे की त्यांना एकमेकांना भेटणंही मुश्किल झालेलं आहे किंवा त्यांच्यातील ज्या भावना होत्या त्या एक्सप्रेस करणं मुश्किल झालेलं आहे। अशा पर्सनची दोघांची एनर्जी येथे डाउनलोड झालेली आहे। सो हे एक एनर्जी आहे जे एकमेकांसाठी आपला जो अर्धा भाग आहे त्यासाठी खूप जास्त क्रेविंग येथे दिसून येत आहे। तसेच हे एक ट्रू लव्ह आहे, डीप लव्ह आहे, खूप जास्त इंटेन्स भावना आहेत, खूप जास्त क्रेविंग आहे, खूप जास्त इंटेन्सिटी नात्यामध्ये आहे। हे आपण व्यक्त करू शकत नाही, इतकं इंटेन्स लव्ह हे आहे आणि डेफिनेटली एक ट्विन फ्लेम जर्नीचं कन्फर्मेशन येथे आहे। सो जे कोणी आपल्या प्रेमासाठी हे एक प्युअर आणि रेअरेस्ट भावना आहे जी एक
फक्त दुसऱ्या व्यक्तीला आठवून जर आपल्या मनामध्ये खूप जास्त प्रेम निर्माण होत असेल, इमोशनल आपल्याला वाटत असेल, खूप जास्त आपण क्रेविंग करत असू, दुसरी कसलीही अपेक्षा नाही, बस त्या व्यक्तीशी बोलणं व्हावं, कम्युनिकेट व्हावं यासाठी क्रेविंग होत असेल, तर नक्कीच हे एक आत्मिक संबंध आहे आणि एका आत्मिक संबंधाची एनर्जी येथे पीक झालेली आहे. सो जे कोणी आपल्या ट्विन फ्लेम कनेक्शन मध्ये आहे त्यांची एनर्जी आज येथे पीक झालेली आहे. सो त्यांच्यासाठी डिवाइन कडून काय मेसेजेस आहेत ते आपण टॅरोट कार्ड नुसार येथे पाहणार आहोत. सो स्टे ट्यून. कार्ड शफल करत आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरचे नाव घ्या 3 वेळेस आणि त्यांचा चेहरा इमॅजिन करा, त्यांचा चेहरा समोर आणा. तुम्हालाही ज्या तुमच्या व्यक्तीविषयी भावना आहेत तर त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणा. सो सनचं कार्ड आलेलं आहे. सो नक्कीच येत्या काही काळामध्ये आपण पाहतोय त्यांनी जे काही मॅनिफेस्ट केलेलं आहे सो ते एक पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे. एक ते त्यांच्या ज्या आत्म्याचा जो भाग होता त्यापासून दूर गेलेले आहे, तर त्यांच्यासाठी त्यांना युनियन होताना येथे दिसून येत आहे. सो आपण आपले जे एंजल्स आहेत ते एंजल्स सुद्धा येथे कुठेतरी प्रोटेक्ट करताना दिसून येत आहे. सो आपण पाहिलं की ही एक जर्नी आहे. सो दोघं जण जर्नीमध्ये आहे, तर नक्कीच हे जे कार्ड आलेले आहे सो इट्स अ कन्फर्मेशन, इट्स अ ट्विन फ्लेम जर्नी. आणि सनचं कार्ड आलं होतं पहिल्यांदा, तर सो आपले एंजल्स आपल्याला इथे प्रोटेक्ट करताना दिसून येत आहे. नेक्स्ट कार्ड बघूया आपण. ओके, 4 ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे. तर नक्कीच कुठेतरी कधीतरी निगेटिव्हिटीची पण भावना मध्ये मध्ये आलेली आहे. खूप जास्त तुम्हाला असं वाटलं की हे नातं संपलंय आणि आपल्यापासून ते दूर गेलंय, खूप काही बोलणं नाही झालं, आपण कन्फेस पण नाही केलं, अशा प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये येत्या काळामध्ये आलेल्या होत्या आणि तुम्ही त्यामुळे परमेश्वराकडे खूप जास्त मागणी करत आहात, मागत आहात, एक आपण म्हणतो ना खूप याचना करत आहात परमेश्वराकडे. ते आपल्याला येथे दिसून येत आहे. बघूया अजून कुठले कार्ड येत आहेत. तर नक्कीच तुम्ही तुमच्यातील जी निगेटिव्हिटीची एनर्जी होती त्यांना तुम्ही हरवलेला आहे. एक उदासीनता होती तुमच्या जीवनामध्ये, त्याला तुम्ही हरवलेला आहे आणि एक पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. सो 6 ऑफ वॉन्डचं कार्ड आलेलं आहे. नक्कीच एक पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. एंजल्स ह्या रिश्त्याला, ह्या नात्याला प्रोटेक्ट करताना येथे दिसून येत आहे. सो नक्कीच ब्युटिफुल एनर्जी आहे. लेट्स सी मेसेजेस. तर तुम्ही एक धैर्य तुमच्यामध्ये निर्माण करत आहात युनियनसाठी, एक हिंमत ते आणि तुम्ही दोघंही म्हणजे दोघांमध्ये एक आपण म्हणतो ना एक हिंमत येताना दिसत एक धैर्य येताना दिसत आहे की तुम्ही तुमच्या भावना कन्फेस करणार आहात. ज्या निगेटिव्ह भावना होत्या त्यापासून आता तुम्ही दूर गेलेले आहात. एक असतं ना आपलं द्वंद्व असतं मनामध्ये की असेल की नसेल, की तुम्हाला वाटत होतं हे वन साइडेडच आहे, कदाचित मी एकटाच हे असा विचार करतो किंवा मी एकटीचा असा विचार करते. हे जे तुमच्या भावना होत्या त्या मिरर होत होत्या, कारण की ट्विन फ्लेम कनेक्शन हे एक असं कनेक्शन आहे जिथे भावना मिरर होतात. आपण जसा विचार करू तसं समोरचा आपला पार्टनर विचार करत असतो. जर तुम्हाला वाटत असेल की दिस इज अ वन साइडेड कनेक्शन, म्हणजे एकतर्फी प्रेम आहे हे माझं, कदाचित समोरच्याला हे मान्य नाही होणार, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेही तसाच विचार करताना येथे दिसून येत आहे. सो तुमचे ते थॉट्स आहेत त्यावर तुम्हाला खूप जास्त विचार करण्याची, म्हणजे थॉट्सकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या थॉट्ससाठी तुम्ही वॉचफुल राहण्याची गरज आहे. सो ते मिरर करत आहेत तुमच्या विचारांना. नेक्स्ट आपण बघूया की आपल्याला काय डिवाइन गायडन्स मिळत आहे. ओके, हे जे तुमचं नातं होतं ते खूप जास्त बहरताना पुढे दिसून येत आहे. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन होता, त्यामध्ये कुठेतरी आता काहीतरी कम्युनिकेशन दिसून येत आहे. तुम्ही आणि ते सुद्धा, तुमचे पार्टनर सुद्धा तुमच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी स्वतः हिंमत ते निर्माण करत आहे. त्यांच्या मनामध्ये जे काही होतं की नाही बोलायला नाही पाहिजे किंवा असं काही जे होतं त्यावरती मात होताना दिसून येत आहे आणि ते स्वतःवरती कार्य करत आहेत. तुमच्याकडे येण्यासाठी ते परमेश्वराकडे हिंमत मागत आहेत, काहीतरी करेज मागत आहे, धैर्य मागत आहे. ते त्यांना येत्या काळामध्ये येताना दिसून येत आहे.
आणि यामध्ये तुमचं जे मी म्हंटल तुमचं जे नातं आहे ते डिव्हाइनली गाइडेड आहे. सो तुम्हाला इथे डिव्हाइन कडून प्रोटेक्शन मिळत आहे. एक खूप जास्त प्रेममय भावना इथे आहेत दोघांच्याही साईडने. तुम्ही मागील काही काळामध्ये तुमच्या जे ट्रू लव्ह होतं त्याला तुम्ही म्हणजे नजरअंदाज केलं, म्हणजे नाही का, तुम्हाला वाटलं की नसेल तसं काही, वन साइडेड असेल असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही त्याकडे लक्ष नाही दिलं. बट जेव्हा तुमचा नो कॉन्टॅक्ट झाला, जेव्हा तुमचं बोलणं नाही झालं, त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे ट्रू लव्ह आहे ते कळालं आणि तुम्हाला हेही कळालं की हा एक आत्मिक संबंध आहे. सो परमेश्वरही ह्या नात्याला गाईड करत आहे. कुठेतरी आपल्याला डिव्हाइन एंजल्स, स्पिरिट गाईड्स आपले जे आहे ते ह्या नात्याला प्रोटेक्ट करताना दिसून येत आहे. ओके, तर जे तुमच्या मनामधील भावना होत्या त्यावरती तुम्ही विजय मिळवताना येथे दिसून येत आहे. तुमच्या आजूबाजूला जे तुमचे हेटर्स होते, म्हणजे त्यांना कदाचित तुमचं चांगलं झालेलं बघवत नसेल किंवा काही तुमच्या ज्या ह्या लव्ह एनर्जीला जे काही लोक मॅनिप्युलेट करत होते, जे काही तुमच्या बाबतीत किंवा त्यांच्या बाबतीत तुमच्या मनात आणि त्यांच्या मनामध्ये काही वेगळं भरवत होते, तर असे काही तुमचे हेटर्स असतील जे तुमच्या फ्रेंड्सच्याही रूपात असतील, ते कुठेतरी दूर जाताना इथे दिसून येत आहे. भविष्याची एनर्जी त्यांची तुमच्यापासून दूर जातानाची दिसून येत आहे. येत्या काही काळामध्ये असे जे लोक होते जे तुमच्या जीवनामध्ये कॉन्फ्लिक्ट्स निर्माण करत होते दोघांमध्ये, ते दूर जाताना दिसून येत आहे. तर इथे बॅलन्सची एनर्जी आहे. आपण पाहिलं की खूप जास्त निगेटिव्हिटी होती, खूप जास्त भावनांमध्ये कुठेतरी उतार चढाव होता. तसेच काही गोष्टी तुमच्या बॅलन्स नव्हत्या दोघांच्या पण. कुणाला वाटत होतं दिस इज वन साइडेड, त्यांना वाटत होतं वन साइडेड, तुम्हाला वाटत होतं असेल, त्यांना वाटत होतं नसेल. अशा प्रकारच्या ज्या भावना होत्या त्या कुठेतरी आता डिव्हाइन आपल्याला बॅलन्स करताना इथे दिसून येत आहे. सो बॅलन्सची भावना इथे दिसून येत आहे. तर यस, काही ज्या गोष्टी मागच्या काळामध्ये झाल्या, जे कार्मिक अटॅक झाले, जे तुमच्या किंवा त्यांच्या लाईफमध्ये कुणी कार्मिक लोक असतील तर त्यांना परमेश्वर इथे दूर करताना दिसून येत आहे. जे काही तुमच्या जीवनातले कार्मिक्स होते त्यांच्याशी आता ते डिटॅचमेंट फील करत आहे. तुमचे जे पार्टनर आहे त्यांच्या जीवनामध्ये दुसरे कोणी रिलेशन मध्ये जरी असले तरी त्यांना परमेश्वर आता आपल्याला इथे त्यांच्यामध्ये डिटॅचमेंटची भावना येथे दिसून येत आहे. तर त्यांच्या कार्मिकनी खूप जास्त त्यांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, खूप जास्त तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता परमेश्वरच त्यांच्या कार्मिक पासून त्यांना दूर करताना येथे दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग साइन, इट्स अ थर्ड पार्टी सिच्युएशन. तर कुठेतरी हिंमत निर्माण करत आहे त्यांच्या मनामध्ये, एक पॉझिटिव्ह अप्रोच येत आहे. येताना काही काळामध्ये आपण पाहतोय की ते त्यांचा क्राऊन चक्र खूप आपल्याला इथे ऍक्टिव्ह झालेला दिसून येत आहे. सो त्यांची आपण म्हणतो ना इंट्युशन पॉवर वाढलेली इथे दिसून येत आहे. येस, तर ते किंग ऑफ वॉन्ड्स आहेत, म्हणजे चांगला विचार त्यांच्या मनात. किंग ऑफ वॉन्ड्स मेलसाठी, क्वीन ऑफ वॉन्ड्स फिमेलसाठी. सो जे काय आहे त्यांच्या मनामध्ये एक चांगला विचार आहे, एक भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. ते काहीतरी स्टेप्स घेऊ पाहतात, काहीतरी ऍक्शन ओरिएंटेड त्यांचा दृष्टिकोन आहे. खूप जास्त ते पब्लिक फिगर असू शकतात, एक सेलिब्रिटीची एनर्जी असू शकते, एका उच्च पदावरती ते असू शकतात. तुमचे ट्विन फ्लेम एका चांगल्या पोझिशनवरती ते दिसत आहेत. किंग ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे, म्हणजे तुमची ट्विन फ्लेम जे आहेत ते चांगल्या पोझिशनवरती येथे दिसून येत आहे आणि ते सुद्धा तुम्हाला एका चांगल्या पोझिशनवरतीच बघत आहेत. सो इट्स अ फ्युचर एनर्जी सुद्धा असू शकते किंवा सध्याची एनर्जी सुद्धा येथे पिक झालेली आहे. येस, इट्स अ मॅजिशियन कार्ड. सो आपल्याला कळतंय की
तुम्ही दोघं जे आहात ट्विन फ्लेम तुमचे आणि तुम्ही, तर टेलिपॅथिकली येथे कुठेतरी कनेक्शन मध्ये दिसून येत आहे. तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा त्यांची एनर्जी तुम्हाला कळून जाते आणि तुमची एनर्जी ही ते पिक करतात. म्हणजे तुम्ही जे काही त्यांना मेसेजेस पाठवण्याचा विचार करता ते टेलिपॅथिकली तुम्ही त्यांना सेंड करू शकता आणि तेही तुम्हाला त्यांचे मेसेज सेंड करतात आणि तुम्हाला ते जाणवतं. म्हणजे कधीतरी असं जाणवतं की खूप जास्त उदासीची भावना, तर ती उदासीची भावना तुमच्या ट्विन फ्लेम कडून आलेली असते. किंवा कधीतरी असं जाणवतं की खूप जास्त आनंद वाटतो तुम्हाला, असं वाटतं की खूप जास्त आता हॅपी राहायला पाहिजे, तर ही भावना सुद्धा तुमच्या ट्विन फ्लेम कडूनच आलेली असते. सो इट्स अ एनर्जी गिवन अँड टेक. सो ते खूप इंट्युटिव्ह आहेत, कारण की क्राऊन चक्रा आपण पाहतो, इट्स अ स्पिरिच्युअलिटी साईन. क्राऊन चक्रा खूप ऍक्टिव्ह आहे. क्राऊन चक्रा त्यांना इंट्युशन येतात तुमच्या बाबतीत, तुम्हालाही त्यांच्या बाबतीत इंट्युशन्स येतात, तुम्हाला कळतात त्यांच्या भावना आणि त्यांनाही तुमच्या भावना कळताना येथे दिसून येत आहेत. तर कुठल्या तरी इनसिक्युरिटीज ज्या होत्या तुमच्यातल्या त्याच्यातून तुम्ही आता बाहेर पडताना येथे दिसून येत आहे. म्हणजे निगेटिव्हिटी अँड बर्डन यासाठी गिल्टच्या भावना याच्यातून सुद्धा बाहेर पडताना येथे दिसून येत आहे. तुम्हाला वाटलं होतं की त्यांनी गिव्हअप केलंय, त्यामुळे तुम्ही सॅड एनर्जी मध्ये होतात, बट इट्स नॉट ट्रू. त्यांनी गिव्हअप केलेलं नाहीये. सो तुम्हाला असं वाटत होतं की हे कनेक्शन काम नाही करणार, इट्स नॉट वर्किंग, असं तुम्हाला वाटत होतं की हे खरं नाहीये, हे वन साइडेड आहे, बट इट्स नॉट ट्रू. दॅट्स तुमच्या दोघांनाही आता कुठेतरी रिअलायझेशन झालंय की हे तुमचे ट्विन फ्लेम पार्टनर आहेत, कुठेतरी सोल कनेक्शन आहे, कुठेतरी एक स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्ही आहात, असं तुम्हाला इथे जाणवलेलं आहे. तुम्ही येत्या मागच्या काही काळामध्ये तुम्ही जीवनामध्ये काही मिळवलेलं असेल, खूप सक्सेस मिळवलेला असेल किंवा काही गोष्टी मिळवलेल्या असतील, बट तुमचा ट्विन फ्लेम तुमच्यापासून दूर गेल्यामुळे त्या कुठल्याही गोष्टीचं महत्व तुम्हाला वाटत नाहीये. सगळं असून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आनंददायीपणा तुम्हाला वाटत नाही, एक लॉस फील होतोय तुम्हाला, की तुम्हाला वाटतं एवढं सगळं गेन केलंय परंतु तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी कमतरता आहे, आनंददायीपणा तुमच्या जीवनामध्ये नाहीये, असं तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त तुम्ही स्वतःला असं लॉस फील करत असाल, बट इट्स अ साईन फ्रॉम डिवाइन. तर हे डिवाइन कडून तुम्हाला साईन आहे की तुम्हाला तुमच्या ट्विन फ्लेमची आठवण सतत राहावी, म्हणून सतत तुम्हाला त्याकडे सायन्स दिले जात आहे. सो तुम्ही खूप सक्सेसफुल आहात असेच ते त्यांना वाटतंय. इतक्या दिवसापासून तुम्ही पेशन्स ठेवले तुमच्या नात्यामध्ये, तुम्ही विचार केला सगळ्यांचा, स्वतःचा, त्यांचा, जास्तीत जास्त त्यांचा, तुम्ही मिरर करता एकमेकांची एनर्जी. सो जसं तुम्ही विचार करणार तसंच त्यांची एनर्जी सुद्धा असणार आहे. बट आता इथे कुठेतरी आपल्याला नातं बॅलन्स होताना दिसून येत आहे, रिअलायझेशन होत आहे. तुम्ही दोघंही इक्वल फील करत आहात आता. म्हणजे जसं तुमच्या मनामध्ये वाटत आहे तुम्हाला की लव खूप जास्त, तुम्हाला असं आपण सांगू नाही शकत, बट हार्ट मध्ये एक आपलं हार्ट चक्रा जो असतो तो कुठेतरी तिथं तुम्हाला भावना अशा जाणवत आहे. आणि येत्या काही काळामध्ये तुम्ही कम्युनिकेशन सुद्धा ऍक्सेप्ट करत आहात किंवा ते करत आहे. सो तुम्ही करू शकता की येत्या काही काळामध्ये ते तुमच्याशी कम्युनिकेट करतील. कनेक्ट होण्याचं पण साईन येथे दिसून येत आहे. तर ते हे तुमचं म्हणजे कम्युनिकेशन होणं हे तुमचं ड्रीम होतं त्यांच्यासोबत, की तुम्हाला वाटत होतं की मी त्यांच्याशी बोलावं. बऱ्याच दिवसापासून तुम्ही काही टेक्निक पण फॉलो करत असाल, म्हणजे यु नो वॉटर टेक्निक और 369 टेक्निक, अशा काही टेक्निक्स सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल, मॅनिफेस्टेशन करत असाल. ही तुमचं ड्रीम कम ट्रू आहे. सो कम्युनिकेशन तुम्ही येत्या काही काळामध्ये इथे एक्सेप्ट करू शकता. असं तुम्हाला सपोर्ट दिला जातोय डिवाइन कडून, तुमच्याकडे असे विचार सेंड केले जात आहेत, सिंक्रोनिसिटी होत आहे तुम्हाला. सो तुम्ही येत्या काही काळामध्ये त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता. खूप काही तुम्ही लॉस पण फील केलेला आहे. टॉवरचं कार्ड आहे. सो ह्या टॉवर मधून एक नाही तर दोघंही पडलेले आहेत आपल्याला दिसतंय. आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनामध्ये एक
तुम्हाला वाटत होतं सगळं जग संपलंय, आपल्याकडे सगळं असून सुद्धा याला काहीही महत्व नाही. त्याच प्रकारे भावनिक दृष्टीने तेही तसंच समजत होते. त्यांनाही वाटत होतं की आता आपल्या जीवनामध्ये काहीही अर्थ राहिला नाही. एक निगेटिव्हिटीची भावना खूप जास्त त्यांच्या मनामध्ये, लॉसची फिलिंग येत होती आणि कुठेतरी त्यांच्या जीवनातला आनंद हरवलेला होता. हे आपल्याला इथे टॉवरचं कार्ड इंडिकेट करत आहे. सो यस, कन्फ्युजन खत्म हो रही है, कन्फ्युजन दूर होऊ राहिली आहे तुमच्यातली आणि त्यांच्यातली. आणि कारण की आपण पाहतोय एक नवीन विचार, एक नवीन दृष्टिकोन तुमच्या नात्यामध्ये येताना दिसून येत आहे. कुठेतरी आपल्याला एक प्रपोजल दिसून येत आहे. कुणीतरी प्रपोज करणार आहे तुम्हाला. वॉन्ड्सचं कार्ड दाखवतंय आपल्याला की कुणीतरी तुम्हाला येथे प्रपोज करताना दिसून येत आहे. खूप जास्त तुम्ही आपण म्हणतो नो कॉन्टॅक्ट मध्ये राहिलात. खूप जास्त पेशन्स तुम्ही नात्यामध्ये ठेवलेत आणि कदाचित वर्ष झाला असेल किंवा 1 वर्ष झाला असेल, तुम्ही खूप पेशन्स ठेवलेला आहे ह्या नात्यामध्ये. नो कॉन्टॅक्ट मध्ये राहिलेला आहात. त्यांचा विचार केलाय, तुमचा विचार केलाय, सगळ्यांचा विचार केलाय. बट आता कुठेतरी डिव्हाइन तुमची जी तुम्ही प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेला उत्तर येथे मिळताना दिसून येत आहे. सो नक्कीच खूप पब्लिक आय फिगर असू शकतात ते, किंवा भविष्याची एनर्जी आहे. खूप सेलिब्रिटीची एनर्जी येथे दिसून येत आहे ते, किंवा ते आणि तुम्ही सुद्धा पब्लिक आय फिगर असू शकतात. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे ती तुम्ही एक्सप्लोर करू शकता येत्या नजीकच्या काळामध्ये, किंवा तेही सेलिब्रिटीची एनर्जी येथे धारण करत आहे. सो अजून काही मेसेजेस आपण घेऊया. Divine, please guide me. Spirit guides, angels, archangels, please guide me. Give me some messages. ओके, ट्रस्ट. तर तुम्हाला तुमच्या इनर वॉइस वरती, परमेश्वरावरती, परमात्म्यावरती, डिव्हाइन वरती, युनिव्हर्स वरती, तुमच्या ट्विन फ्लेम वरती ट्रस्ट ठेवण्याची गरज आहे. जर तुम्हाला डाऊट येत असेल की हे नातं वर्किंग नाही करणार, इट्स नॉट वर्किंग, बट तुम्हाला कुठेतरी बिलीव्ह, कुठेतरी ट्रस्ट ठेवण्याची गरज आहे. स्वतःच्या भावनांना एकदा तपासण्याची गरज आहे, पाहण्याची गरज आहे की तुम्ही नेमका विचार काय करत आहात. तुमच्या विचारांना किंवा तुमच्या फिलिंग्सला येथे खूप महत्व आहे. जर तुम्ही जसा विचार कराल तसंच ते तुमचे थॉट्स पकडणार आणि त्याचप्रमाणे ते विचार करणार. सो तुम्हाला तुमच्या थॉटकडे वॉचफुल राहण्याची सुद्धा गरज आहे. तुम्ही जो विचार करता तेच ते विचार करू शकतात. तो तुमच्या प्रेमावरती, डिव्हाइन वरती, तुम्हाला अनकंडिशनल लव्ह वरती तुम्हाला इथे विश्वास ठेवण्याची गरज आहे. अनकंडिशनल लव्ह म्हणजे आपण म्हणतो की त्यामध्ये कुठलीही कंडिशन नसावी. एक असं बिनशर्त प्रेम जे तुम्ही त्यांच्यावरती करू शकता. आणि एक ट्विन फ्लेमच आपल्या ट्विन फ्लेमवरती अनकंडिशनल लव्ह करतात आणि ते सगळ्यांवरती करतात, कारण की ते इम्पॅक्ट असतात. ते सगळ्यांसाठी उदार भावना असते त्यांच्यामध्ये. सगळ्यांसाठी ते सगळ्या जगासाठी किंवा जे त्यांच्या सोबत असतात त्यांच्यासाठी त्यांच्या मनामध्ये एक रिस्पेक्टफुल भावना असतात, एक प्रेममय भावना असतात. सो तुम्हाला ह्या नात्यावरती कुठेतरी विश्वास ठेवण्याची गरज आहे. नेक्स्ट मेसेज. सो काही गिल्टची एनर्जी होती तुमच्या मनामध्ये की मी जे करतोय ते योग्य आहे का, मी जे करतोय ते कुणाला फसवत आहे का, मी सध्या ज्या रिलेशनशिप मध्ये आहे त्या नात्याला तर मी फसवत नाहीये ना. अशा प्रकारची एक अपराधाची भावना तुमच्या मनामध्ये असेल तर ती तुम्हाला कुठेतरी दूर करण्याची गरज आहे. कारण की हे जे रिलेशन आहे तुमचं, हे ट्विन फ्लेम आहे. सो आत्मिक बंधन आहे. सो हे आपण म्हणतो परमेश्वराच्या नंतर आपल्याला कोणी महत्वाचा असेल तर तो आपला ट्विन फ्लेम असतो. त्यानंतर सगळे बाकीचे नाते असतात. सो इट्स
व्हेरी बिग साईन की तुम्हाला गिल्टची भावना येत असेल. सो गिल्टची भावना सोडून द्या. ओके, कसल्या प्रकारचं बर्डन आहे तुमच्या मनावरती तर ते बर्डन दूर करा. दूर होणार आहे त्या काही काळामध्ये. डिवाइन तुमच्या मनावरचं बर्डन, जे तुमचे हेटर्स होते, जे तुमचे रिलेटिव्ह होते, जे तुमच्या आजूबाजूचे तुमचे फ्रेंड्स कम एनिमी होते, ते त्यांचं जे बर्डन तुम्ही घेतलं होतं ते आता कुठेतरी डिवाइनच हे आता दूर करताना दिसून येत आहे. तर निगेटिव्ह भावनांमध्ये जाऊ नका. सेल्फ लव्ह मध्ये या. स्वतःमध्ये सेल्फ लव्ह करा. तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. की आपण म्हणतो ना, आपण एकदम ओव्हर थिंकिंग मध्ये जातो आणि मग कुठल्याही कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही आणि मग त्याचा परिणाम आपल्या नात्यावरती पण होतो. सो तुम्हाला ही गोष्ट जाणून घेण्याची गरज आहे की तुम्हाला सेल्फ लव्ह करायचं आहे. खूप जास्त रडायचं नाहीये किंवा एका निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहायचं नाहीये. सो ज्या गोष्टी नाही आहेत त्याविषयी विचार करू नका. ओके, मॅच्युरिटी, कुठेतरी मॅच्युरिटीची भावना तुमच्या दोघांमध्ये नात्यामध्ये आलेली आहे. जे मागे तुम्ही एकमेकांना समजून घेत नव्हता, तर आता मॅच्युरिटी येथे येताना दिसून येत आहे. तुम्ही दोघंही काइंड हार्टेड आहात. बिकॉज ट्विन फ्लेम ऑलवेज इम्पॅथ असतात, दुसऱ्यांचा विचार करतात, काइंड हार्टेड असतात, प्युअर हार्टेड असतात. सो एक प्युअर सोल आहात. सो त्याकडे जरा लक्ष द्या. कॉम्प्रोमाइज, जर आत्ताच्या नात्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करत होतात तर किंवा आत्ताच्या सिच्युएशन मध्ये कॉम्प्रोमाइज करत होतात तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची काहीही गरज नाही. तर तुमच्या इंट्युशन कडे लक्ष द्या. लिसन करा त्याला. खूप जास्त ओव्हर थिंकिंग मध्ये जाऊ नका. तर स्पिरिट तुम्हाला गाईड करत आहे. स्पिरिट एनर्जी तुमच्या सोबत आहे. एंजल्स तुमच्या सोबत आहेत. बिकॉज ट्विन फ्लेम हे खूप जास्त नसतात. इट्स अ रेअर कनेक्शन. सो यांच्यासोबत डिव्हाइन नेहमी सोबत असतं. कारण की आपला जो ट्विन फ्लेमचा मार्ग आहे तो एका लव्ह एनर्जीचा आहे, प्रेमाचा आहे. सो हे परमेश्वराने जीवन निर्माण केलं त्यावेळेस फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. बट हे माणसांनी ह्या जीवनामध्ये काही असे प्रकार आणले की सगळेजण एका शत्रुत्वाच्या भावनेने एकमेकांकडे पाहतात. एक आपण म्हणतो ना, एक निगेटिव्ह एनर्जी सगळ्यांमध्ये, ईर्ष्या, हिंसा या प्रकारच्या ह्या गोष्टी निर्माण माणसाने केल्यात. ह्या परमेश्वराने केल्या नव्हत्या. परमेश्वराला तर फक्त सगळीकडे प्रेम पाहिजे होतं. सो हे जे ट्विन फ्लेम आहेत हे खूप दुर्मिळ असतात आणि त्या जर तुम्ही असाल ह्या कनेक्शनमध्ये तर नक्कीच यासाठी कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. तर परमेश्वराचे आभार माना की तुम्हाला ही जर्नी मिळालेली आहे. सो या जर्नीला एम्ब्रेस करा आणि खूप जास्त पॉझिटिव्ह राहा. नक्की येत्या काळामध्ये तुमच्यासाठी खूप जास्त मेसेज चांगले आले आहेत. तो रॉयल्टी धारण करता तुम्ही. क्राऊन चक्रा तुमचा चांगला आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आहे आणि येत्या काळामध्ये पॉझिटिव्ह शिफ्ट सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येताना इथे दिसून येत आहे. असं असू शकतं तुमचे ट्विन फ्लेम काही गाण्यांच्या थ्रू तुम्हाला कनेक्ट करत असतील. काही म्युझिक ते ऐकत असतील. काही सॉंग्स ते ऐकत असतील आणि ते तुम्हाला ऐकत आहेत. ते तुमची त्यांना आता ऐकायचं आहे. तुम्ही काय बोलताय ते त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी. तुमचे गोष्टी म्हणजे तुमच्यासाठी ते परमेश्वराला सरेंडर झाले आहेत. सो तुम्हालाही परमेश्वराला सरेंडर होण्याची येथे गरज आहे. तो तुम्हाला आता ह्या ज्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत त्या इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. खूप जास्त सेल्फ लव्ह मध्ये येण्याची गरज आहे. सो ही होती आजची ट्विन फ्लेम एनर्जी. कुणाला पर्सनल सेशन पाहिजे असेल तर त्यांनी मला नक्की माझ्या व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करावा. पर्सनल रिडिंग घ्यावी आणि ज्यांना रेझोनेट झाले असेल त्यांनी क्लेम करावी रिडिंग. तसेच कमेंट करा. मी सर्वांची कमेंट्स नक्की वाचते. सो आवडतात मला वाचायला. तर खूप जास्त इथे म्हणजे घाबरण्याची गरज नाही. फिअरला कंट्रोल करा.
फिअरला कंट्रोल करू शकता तुम्ही, तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. सो ही होती आजची रीडिंग. आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.